काय झालं अरे? आई बाबा येतील 5 मिनिटात, चल ना. मामा मी अजून इकडे राहू? अरे बेटा राहिला असतास रे, पण मग शाळा बुडेल, मग आपल्या ग्रेड्सचं काय? चालेल का तुला? नाही. मग तू असं कर, सुट्टी लागली ना तुला पुन्हा की ये. हा ठीक आहे. हो. चला, आणि आता मी चाललोय ऑफिस मध्ये, पटकन एक पापी द्या. कमन 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 कमन. चला चला अंघोळीला. खूप मस्ती करायला लागलाय हल्ली कारण. नाही अजिबात नाही. उलट यावेळेला मीच पहिल्यांदा त्याच्यावर हात उगारला. आय एम व्हेरी सॉरी मीरा. अगं सॉरी काय म्हणतेस? वेडी वेडी आहेस का तू? मीता, माझ्या इतकाच तुझाही हक्क आहे मिहीरवर. आणि आता बाळ घरात आलं ना की बघ तू, आपल्या लक्षात यायच्यात अनेक गोष्टी आपण करून टाकलेल्या असतात. मजा येणार आहे तुला. म्हणजे अभ्यंकरांच्या जागी चीफ ऍडव्होकेट म्हणून तू आलाय समोर? अरे दॅट्स अ रिअल सरप्राईज. ग्रेट. पण कमाल आहे, मला नामदेव काय बोलला नाही. कसं बोलणार? मी लॉयर आहे बाबा. कधी कोणाला तोंड उघडायला लावायचं आणि कधी बंद करायला लावायचं मला सगळं माहिती. पोरग होतं ना दंगा मस्ती करायचं, गोंधळ करायचा, त्यामुळे कसं घर अगदी भरलेलं वाटायचं ग. आत्ता गेलाय पण लगेच त्याची आठवण सुद्धा यायला लागली मला. हो ना, पण बघ ना मला भेटला नाही जाताना. हो आता तुम्ही देवळात गेला होतात ना म्हणून भेट नाही झाली. हो ना, आणि आम्ही येईपर्यंत मंडळी रवाना सुद्धा झाली. घरी ये ना एकदा, मस्त प्रोग्राम करूया. मी असं करतो, मीराला पण बोलवून घेतो, म्हणजे मा, नमिता, मीरा सगळेच भेटतील तुला. वाय नॉट? शुअर. मी कार्तिकाला पण घेऊन येईन. तुझी मुलं केवढी आहेत? मुलं व्हॉट मॅन? यू डोंट हॅव किड्स ऑर व्हॉट? अरे इट्स अ लॉंग स्टोरी अमोघ. सांगेन ना कधीतरी, सावकाश. खरं म्हणजे आपण दोघंच बसूया ना कधीतरी निवांत. कुछ गम बांटेंगे, कुछ खुशियां भी. तू सुद्धा काहीतरी थालीपीठ का पिझ्झा परवा काहीतरी मस्त असं काहीतरी केलं होतंस. हा मिहीर सांगत होता मला. हो. मग आम्हाला चव दाखवणार की नाही? आत्ता आणू का? तुमच्या चहाची वेळ झालीच आहे ना, मी आत्ता आणते. नाही नाही नाही, नको आत्ता नको, आत्ता नको. तू उद्या का, उद्या सकाळी ब्रेकफास्टला कर. काय सकाळी सकाळी असं गरमागरम थालीपीठ खायला काय मजा येईल. ए आणि थालीपीठच करा. तुमचं ते पिझ्झा वगैरे आपल्याला नको. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके. काय ग काय झालं? सांग ना, काही प्रॉब्लेम आहे का? दादा बहिणींनी जेवायला बोलावले. म्हणाले बँगलोरला जायच्या आधी एकदा येऊन जा जेवायला. गाडी घेऊन जाणार आहेस ना? हो, मी गाडी घेऊन जाईन. एकही घास घशाखाली नाही उतरणार माझ्या. मी खूप खोटं बोलले दादा बहिणींची. आजपर्यंत सगळं गिळून घेतलं. तुला असं तर वाटत नाही ना की हे सगळं माझ्यामुळे होतं? नाही. तुझा तुला उशीर आहे. दादा बहिणी वाट बघत असतील ना? किती नाही म्हणालीस तरी मला माहिती आहे आशू, तुझं नाही, असंच काहीतरी चुकतं.